शंभूराजे. बलिदान मास दिवस 14. पहाट उगवली. कैदखान्यात सूर्यकिरणांनाही आत येण्याची भीती वाटू लागली होती. आज दरबारात हुसून होती ती फक्त अहंकार जखमी झाल्याची वेदना. कारण काही दिवसांपूर्वी औरंगजेबाने पाठवलेले 3ही प्रस्ताव ठाम आणि निर्विवादपणे नाकारले गेले होते. दरबारात उभे होते जखडलेले पण अजिंक्य शंभूराजे. औरंगजेब म्हणाला, ज्याने संधी नाकारली त्याला दयेचा अधिकार नसतो. सैनिकांनी शंभूराजांना पुढे ढकललं. शंभूराजांच्या शरीरावर रक्ताचे जखमाचे डाग दिसत होते, पण चालण्यात अजूनही राजेशाही ठामपणाच होता. एक सरदार शंभूराजांना म्हणाला, राजे, अजून वेळ गेलेली नाही, विचार बदला. शंभूराजे म्हणाले, विचार बदलणं आमच्या स्वभावात नाही. आज आमचं रक्त इथं सांडेल, पण तेच रक्त उद्या स्वराज्याची बीज पेरून जाईल. शेजारीच उभे असणारे कवी कलश म्हणाले, राजन, तुमचा हाच निर्धार तुमचं अमरत्व ठरवतोय. दुपार सरली. संध्याकाळ रक्तवर्णी झाली. शंभूराजे म्हणाले, राज्य तलवारीने टिकतं, पण स्वराज्य हे विश्वासाने उभं राहतं. आज आम्ही पडलो तरी स्वराज्याचा विश्वास जिवंत राहील. शंभूराजे 14व्या दिवशीही झुकले नाही. जय शंभू.